सर, आज बिनविरोध निवड जी आहे ती आपल्या पत्नीची झालेली आहे. कार्यकर्त्यांचा उत्साह देखील तितकाच होता. समोर कोणत्याही पक्षाने अर्ज दाखल केलेला नाही, अपक्षांनी माघार घेतलेली आहे. काय सांगता? हे शेवट कार्यकर्त्यांचं बळ आणि कार्यकर्त्यांची ताकद त्यामुळे शक्य होतं. आणि त्याचबरोबर एकनाथ शिंदे साहेबांचा आशीर्वाद, दिघे साहेबांचा, गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा आशीर्वाद तर माझ्यावर होताच. परंतु दिघे साहेबांच्या नंतर जर मला आशीर्वाद कोणी खरा दिला असेल तर एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेला आहे. आणि त्याचंच हे सगळं फळ आहे. आणि कार्यकर्त्यांची ताकद आणि मेहनत याचं सगळं फळ आहे. कारण आपण पाहतोय तर या ठिकाणी बिनविरोध होणं तेवढं अवघड असतं. त्यामुळे त्याच्यावरनं आपण केलेल्या कामाची पोचपावती सर्वसामान्य लोकांनी आम्हाला दिली, हे आज मला माझ्या याचा सार्थ झाला असं मला वाटतं. माझी पत्नी आज या ठिकाणी एकता भोईर बिनविरोध निवडून आल्या. सर्व कार्यकर्त्यांची ताकद आणि एकजूट, एकीचं बल काय होऊ शकतं हे आपण पाहिलेलं आहे. पहिल्यांदा निवडून आलेला आहात, आणि ठाणे महापालिकेच्या सभागृहामध्ये पुन्हा एकदा जाणार आहात. काय नेमक्या भावना आहेत? भावना आनंद तर फार आहे. सर्व कार्यकर्त्यांचं बळ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा आशीर्वाद, लता वहिनी यांचा आशीर्वाद, तसंच आमचे जिल्हा प्रमुख नरेशजी म्हस्के साहेब, तसेच श्रीकांत शिंदे साहेब आणि माझा राम रेपाळे साहेब, आणि माझ्या तळागाळातला आम्ही सामान्यातला माझे कार्यकर्ते, आणि खूप खूप असं मला आता बोलता पण येत नाही. कारण माझ्या कार्यकर्त्यांची एवढी मेहनत आहे आणि माझ्या महिला कार्यकर्त्या सर्वच आम्ही एकदम असं पेटून निघलो होतं का आमची सीट, म्हणजे आम्हाला माहिती होतं का समोरच्यानी कोणीच माझ्या विरोधात असा कुठल्याच पक्षाचा फॉर्म नव्हता. आणि माहिती होतं का बा बिनविरोध होईल करून.